अरे छान दिसत आहे ग. राहू दे. म्हटल्यासारखी नको रो बाई तू. तुला सांगतो चांगली राह. चांगले एवढे चांगले पाहुणे आहे म्हटलं. आणि काय काय त्या पोराच्या मागं लागली ना बसली. सरकी राह म्हटलं. आणि जरासा चेहरा गिरा जरासा आनंदी राहू दे. कोणाला वैखुईनशी करू नको माय. माय सासू बिसू म्हणून पोरीला पाहुणे पाहिलेले पोरगी तरी आनंदी नाही आहे. ते मन नसल्याने नको करू. जरी मन नसलं तरी जराशी मनाची तयारी दाखव. आहेस कुठं तू जबरदस्ती करून राहिली न. तर माझ्या मनाचं नवरा पाहिजे होता आणि तुम्ही लावून राहिले ना तुमच्या मनाचं. कधी ऐकतं तुम्ही माझंवालं. दे मोठी हुशार झाली. असं असं करत असते का? असं केलं नव्हतं असते का? आणि त्या मुलाच्या मागं लागली ना इकडे आम्हाला त्रास देऊन राहिली. आणि आम्ही होऊन राहिलो ना तुला. आम्ही काही तुला काही एवढं वाईट केलं का? माझ्या मनाचं काय आहे ना असं कसं. तुला बोलायची अक्कल आहे का थोडीशी? आजपर्यंत म्हटलं सगळं तुझ्याच मनानं होऊ दिलं. तू काही म्हणशील तरी तुला कोणाशीच लग्न करू देणार आहे का? निदान तो मुलगा व्यवस्थित असला पाहिजे. करूनही दिलं असतं का तुला? पण तो तेवढाही नाही ना तो मुलगा. सगळं माहीत आहे ना आम्हाला त्या मुलाचं काय आहे कसं आहे तो. तुम्हाला खूप माहीत आहे. खोटं नाटक काही सांगता तुम्ही नुसतं. मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून तुम्हाला तुमच्या डोळ्यात खूपते ना, म्हणून तुम्ही असं काही काही खोटं नाटक त्याला लावून राहिले. त्याचा तो इतका चांगला आहे की तुम्हाला कुठं त्याचं चांगलं दिसून तुम्हाला सगळं त्याचं बेकारच दिसून राहिलं ना. त्याच्यावर खोटे नाटे आरोपही घेता काही. तुम्हाला पसंत नाही ना म्हणून तुम्ही आरोप घेता. हुशार झाली तू. तुला काय माहित आहे? आम्हाला सगळं त्या मुलाचं माहित आहे म्हटलं. आरोप नाही खऱ्या गोष्टी. पण तुझ्या डोळ्या प्रेमाची पट्टी आहे ना म्हणून तुला खरं आणि खोट्यातलं समज नाही येऊन राहिला म्हटलं. एक दिवस तुला खऱ्यातला आणि खोट्यातला फरक समजून म्हटलं वेळ गेल्यावर. आता वेळेच्या अगोदर सांभाळून घे. तुला सांगून देते. मी आता तुझ्या सासू सासऱ्यासाठी म्हटलं मी उभे राहते तिथे. पण म्हटलं मी लग्न करणार नाही. माझं लग्न जुळवायचं नाही म्हणजे जुळवायचं नाही. तुमच्या मानासाठी मी तिथं उभी राहत आहे. मग म्हणा मी आनंदी चेहरा ठेवतो. फक्त दाखवून मी माझ्या मनात नाही आहे म्हटलं हे लग्न करणं. तुम्ही माझ्यावर खूप जबरदस्ती करू राहिल्या. मस्त केलं ना. काही गुन्हा केलं का मी? हो माय प्रेमाले आमचा विरोधच नाही ना. तोच जर मुलगा चांगला असता. तुला त्याचे कारनामे काहीच माहित नाही. तुझ्या डोळ्यावर पट्टी आहे. कितीही आम्ही समजून सांगेन तरी तू आम्हाला पागल समजशील. तुला कितीही सच्चाई त्याची माहीत 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 म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर आणली तरी तुला तुझ्यावर आंधळा विश्वास आहे ना. तुझ्या प्रेमाचा तो विश्वास म्हणते ना त्याच्यामुळं तसं होते तुला. चांगला तुम्हालाच फक्त तो बेकार दिसतो. माझ्यासाठी चांगलाच आहे म्हटलं तो. राहू दे. लग्न केल्यावर माहीत पडेल तुला किती चांगला आहे कसं आहे. तिचा आवाज नको वाढू. किचनमध्ये ऐकू येते. कर तयारी आता लवकर पाहुणे येऊन राहिले. मेकअप गिवअप कर. नाही काहीच करत. मी काहीच करत नाही. तुम्ही माझ्या मतानं ऐकून राहिले का? बाई तू 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 त्या प्रेमाची गोष्ट करतो. मी आई बाबाला कधी एका शब्दाच्या वर बोलली नाही म्हटलं. माझ्यासाठी काय बाबांना आई बाबांना काही चांगलं पाहिलं नाही का? आपल्या आई बाबावर विश्वास ठेव ना तू. ते का तुझ्या वाईटाचं सुचून राहिले का? एवढे समजत नाही. तुझ्या चांगल्यासाठी करून राहिले ते. तू त्या प्रेमाला विरोध करत नाही. तोच जर मुलगा चांगला असता तर आई बाबांना तुझं लग्न करून दिलंस. मला आई बाबावर इतका विश्वास आहे. पण त्या मुलात काही ना काही चांगलं नाही आहे म्हणून तुला म्हणते. तुला चांगल्याचं वाईटातली अधिकही समज आलेली नाही आहे. तुला काहीच समज नाही आहे. तू कोणाच्या याच्यात लवकर भैकून जातं. कशी आहे? तू लवकर कोणाच्या याच्यात सापडतं. तू साधीवादी आहे आणि तुला मग त्याचा फायदा घेऊन राहिले तो. त्याला असं वाटतंय का ही अशीच आहे बा साधी बोधी बोडी. हिला फसवतो बा मी. असं आहे त्याचा गेम. तुला नाही समजून राहिलं. माझ्या प्रेमाला असं म्हणजे तुम्हाला आवडलं नाही म्हणून तुम्ही त्याला विरोध करता. तुमच्या मनात त्याच्याविषयी राग आहे म्हणून असे बोलता तुम्ही. आम्हाला कशाचा राग त्याचा? आमच्यासोबत काय तू सोबतच आला का? पण त्याची आम्हाला काही गोष्टी माहीत आहे म्हणून आम्ही तुला म्हणून राहिलो. आम्हाला कोणता राग आला? आमचा कोणतं त्यानं आयुष्याचं गाठोडं नेलं? पण तो तुझ्यासाठी बरोबर आहे नाही. आम्हाला ही माहीत झालं. आम्ही माहिती घेतली आहे. का बरं तू रडत आहे? का बरं तुझा रडण्याचा आवाज येऊन राहिला मला? नाही ग तिच्या मैत्रिणीची तब्येत बिघडली म्हणते. तुला आता माहीतच आहे. ही किती म्हणजे कोणाविषयी तिला दुःख किती लवकर वाटते म्हणून. तिची मैत्रीण खूप जीवाभावाची आहे ना. तर ती भरती आहे म्हणते. तर ही म्हणते का मी जातो म्हणून आत्ताच. मी म्हटलं आता पाहुणे घेऊन पाहणं होऊ दे त्याच्यानंतर जा बा. काही पण सांगून राहील. ग कोमल अशी म्हणून राहिली ती का बा काही नाही अशी सांगून राहिली. पण तिच्या मैत्रिणीची तब्येत नाही बरोबर असं होय तिचं म्हणणं. पाहुणे पाहायला झाल्यावर मग जा ना. मग लागन तर ताईला घेऊन जा सोबत. तुला देते ना फक्त पाहुणे होऊ दे. आता येतेच ना अर्ध्या घंट्यानं पाहुणे. फक्त आता तू अर्ध्या घंट्या अगोदर जाशील तर जराशी लेट जाशील. होते ना तुझी भेट तिच्याशी आणि कामही होऊन जातं. आता तुझ्या शब्दाला ऐकते का नाही काय ऐकत? ती आमचं ऐकतच नाही लवकर. बरं कोमलताई
पागलतोंडे त्यासमोर कामाचं डोकं फोडा लागेल काय. चालली होती तिच्यापाशी सांगायला मी बात मोडमरली म्हणून, नाही तर लागली होती तिच्यापाशी त्या टेकर काट. डोराची अक्कल नाही दिली का काय माहीत देवा ना. हा आमची थोडीशी तुला आई नाही का आमची लाज राखायची कैसू नाही आहे. तुला सगळं त्या प्रेमाच्या पुढं काहीच दिसून नाही राहिलं. हो त्यापेक्षा तर ती चांगली आहे, तरी समजून घेतलं असतं ती, तरी मला हो म्हटलं असतं. आता आम्ही तुझे विरोधकच झालो ना, आम्ही शुभचिंतक नाही ना, म्हणून तुला असं वाटते है ना. आम्ही 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 बदमाश आहे ना तुझ्यासाठी, म्हणून तुला असं वाटते. तुला एक दिवस कळन की आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सगळ्या काही गोष्टी करून राहिलो म्हणून. काही दिवस माझा तू विरोध केला तरी चालेल, मला बेकार आहे म्हटलं तर चालेल, पण मी तुझं चांगलं झाल्याशिवाय म्हणजे शांत बसणार नाही. आज तुम्ही भले टाईट दिसून राहिले. हा तुम्ही दाढी गिडी काढली तर भले मस्त दिसून राहिले, पण हा तुम्ही दाढी कोण नाही काढतो, एनी टाइम दाढी ठेवता तुम्ही. हो बिवाई बुवा, तुम्हाला काय सांगू, मला दाढी नसली असं सुनं लागते, म्हणून मला दाढीशिवाय असं राबदाच नाही वाटत. असं आता मी काढून आणत मला कसं तरी वाटते, पण आता ही पोरी गिरी मागं लागते. सगळेजण म्हणते चांगलं दिसत म्हणून काढून आणायला लागते, नाही तर मी काही काढत नसतो. सगळं तुमचं तयार झालं ना. कसं आहे आता पाहुणे निघाले आहे, म्हणजे आपल्या गावाच्या जवळपास आहे, आता येतेच ते 5-10 मिनिटातच. आपलं काय राहिलं आता, झालं सगळं तिकडलं बायाचं झालं ना. त्याला विचारणं झालं का नाही झालं म्हणून. आपलं तिकडलं झालं आहे, आता पाहुणे आले का फक्त बसाचं बैठकीत काम आहे आपल्याला. बुवा सगळं पाहिजे तुम्ही बरोबर. हां आता आमच्याकडून काही होत नाही, आम्ही फक्त बसाले आहे बैठकीत, प्रश्न विचाराले बोला चालाले, तुम्हीच पाहता सगळं तिकडलं. हो मी बरोबर पाहतो बाबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडून काय होते आता, बसा तुम्ही दोघं जण फक्त आता बैठकीतलं व्यवस्थित पहा. हो तिची माझं लक्षच नाही राहिलं हो, ते सगळं महत्त्वाचं काम राहिलं आपलं. आपला जो सांबार आहे ना तोच तर, त्याच्याशिवाय आता पोहे जमतच नाही, पोह्याला चवच नाही येत. आता कसं हो, तुम्ही तर आणला नाही आणि मला सांगायची आठवण नाही राहिलं. हो मला मगानी आठवण आली होती भाजीपाला दुकान, पण मला वाटलं असेल बा म्हणून तू सांगितलं नसं. असं झालं आता कसं करा, आता 5-10 मिनिट लागते ना, आता 5 मिनिटात तर पाहुण्याची येते आपल्या घरी. आता सांबाराचं कसं करा, सांबाराशिवाय तू म्हणतो पोहे चांगले ना, पोहे होईपर्यंत आला तर बरोबर होईल ना. तू काही टेन्शन घेऊ नको. माझा मित्र आहे ना, मी त्याला कॉल करतो आणि त्याला म्हणतो माझ्या घरच्या मागच्या दरवाजाने येजो म्हणून, माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले म्हणून सांगतो त्याला, आणि तो आणून देते. काही नाही होत तुमचे, तोपर्यंत पोहे होऊन जाते 10-15 मिनिटात, आणि मग शेवटीच टाका लागते ना. आम्ही करतो त्याला कॉल आणि आणून दे म्हणतो. असं संभार येऊन जाते. आता मी थोडंसं आता गीताची साडी व्यवस्थित करून देते, मेकअप करून देतो तिचा. चांगलाच मेकअप करून देते मी तिचं. एका पाहिणीच पोरगी पसंत आली पाहिजे. जसं मला तू आली होती तशी. ही पण ऑफिसची